संतरी संतरी बाल वगैरे सर, आपण रुग्णालय ताब्यात घेण्यासंदर्भात काय आपली प्रोसिजर झालेली आहे आणि कसं झालं? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती या नवनिर्मित महाविद्यालयासाठी मंत्रिमंडळाचं डिसिजन यापूर्वी झालेलं आहे की जिल्हा सामान्य रुग्णालय ज्याला आपण इरविन म्हणतो आणि जिल्हा स्त्री रुग्णालय ज्याला जफरीन म्हणतो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असे तिन्ही रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 7 वर्षासाठी विनामूल्य जंगम व सर्व प्रॉपर्टीसह वापरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे 2 वर्षापूर्वीच. व तसा करारनामा संचालक स्तरावर यापूर्वी व्हायला पाहिजेत होता. त्या तिन्ही रुग्णालयाचा समावेश व्हायला पाहिजेत होता, परंतु माझ्या आधीचे जे अधिष्ठाता होते त्यांनी तो केवळ त्याच्यात इरविनच रुग्णालयाचं नाव लिहिण्यात आल्यामुळे तो करारनामा योग्य नाही, चुकलेला आहे. ही बाब मी अधिवेशनादरम्यान माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब व आमचे सचिव साहेब आणि आयुक्त साहेब, संचालक साहेब यांच्यासमोर ही बाब मी जेव्हा मांडली तेव्हा त्या मुश्रीफ साहेबांनी आदेश दिला की परत MOU दुरुस्त करून बनवा आणि तिन्ही रुग्णालय ताब्यात घ्यावे. तर तशा अनुषंगाने 26 फेब्रुवारी 2026ला मी नवीन MOU बनवलेला आहे व त्यावर आमचे संचालक जे सध्या त्यांचा चार्ज आयुक्ताकडे आहे, आमच्या भंडारी साहेबांकडे, त्यांनी त्या MOUवर सही पण केलेली आहे व तो MOUचा करारनामा तो मी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अंबादेकर डॉक्टर आहेत ते संचालक त्यांना दाखवला. त्याचसोबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त मॅडम आहेत डॉक्टर कादंबरी बलकवडे मॅडम, त्यांना पण दाखवला आणि त्यांनी त्यावेळेस मला होकार दिला की काही हरकत नाही, आम्ही सही करून पाठवतो. व तो प्रोफार्मा करारनामा घेऊन त्यांच्याकडे 26 फेब्रुवारीपासून पडून आहे. मधामध्ये 8 दिवसापूर्वी मी एक क्लार्क पाठवला होता, तो 3 दिवस तिथे होता. त्यांनी असं सांगितलं मला की तो करारनाम्यावर अद्यापही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांनी सही केलेली नाही व ते शासनाकडे परत विचारणार आहे. तर मला अशी अपेक्षा होती की आतापर्यंत तो करारनामा सही होऊन माझ्याकडे यायला पाहिजे होता, पण त्याच्यात दिरंगाई होऊन राहिलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तो करारनाम्यावर सही झाली की मग हस्तांतराची कारवाई करता येईल, परंतु लागणारा जो वर्ग 3, वर्ग 4 आणि डॉक्टरांचा जो स्टाफ लागतो तो सुद्धा तुटपुंजी इथे आहे सध्या, त्यामुळे ते स्टाफसुद्धा भरणं अत्यंत जरुरीचं आहे, जेणेकरून मग रुग्णालय हस्तांतरित केल्यावर आणि स्टाफ भरल्यावर आपल्याला सुरळीतपणे जनतेला सेवा देता येईल व वैद्यकीय महाविद्यालयाची सुद्धा प्रगती होईल.